विषय असा झाला, 8 वर्षापासून माझी जी लहान बहीण आहे शीतल आनंद बोर्डे, राहणार अकोला पटसोबडे. तर ती 8 वर्षापासून तिच्या दोन्ही किडन्या फेल असल्यामुळे ती ट्रान्सप्लांटच्या प्रतीक्षेत होती. आणि तिचा जो तिचं जे हे आपलं तिचं जे ट्रान्सप्लांट आहे हे बॉम्बे हॉस्पिटलला होणार होतं. तर दुपारी 3 वाजता बॉम्बे हॉस्पिटलमधून फोन आला की तुम्ही तात्काळ बॉम्बेला एक 10 किंवा 10:30पर्यंत यावं. त्या अनुषंगाने मी 8:50ची जी आपली फ्लाईट होती तिला अकोल्याहून येताना वेळ झाला. त्याच्या वेळ झाल्यामुळे तिची ती फ्लाईट चुकली. ती फ्लाईट चुकल्यामुळे विषय असा झाला की आमचे नामदार गिरीश भाऊ यांच्याशी मी संपर्क केला आणि संपर्क केल्यानंतर भाऊंनी तात्काळ मला आश्वासित केलं की शिंदे साहेबांशी मी बोलतो. आणि ते बोलल्यानंतर तात्काळ त्यांनी तिचे सर्व आणि आपले गुलाबदादा या सर्व यांनी सहकार्य केलं आणि ती तात्काळ आता फ्लाईटमध्ये बसून मुंबईत स्वतःच्या विमान स्वतःच्या विमानात बसून गेले. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे तिघांचाही आणि खूप खूप आभार मानतो. मी जितेंद्र बाबुराव पाटील. एकनाथ शिंदे साहेबांचं हेच वैशिष्ट्य आहे की ते मागचे आपले दिवस विसरलेले नाही आहेत. आज ज्यावेळेस आम्ही मुक्ताईनगरच्या चंद्रकांत पाटील यांच्याकडे वारीचा कार्यक्रम होता, जी आपली पंढरीची वारी निघाली, त्याच्याकरता आम्ही निरोप द्यायला गेलो होतो. येताना गिरीश भाऊंनी सांगितलं की असे 2 माझे रुग्ण आहेत आणि त्या रुग्णाला जर मी घेऊन गेलो नाही तर कदाचित त्यांचा जीव वाचणं मुश्किल होईल. आणि त्यांची किडनीचा नंबर आजच लागला होता आणि त्यांनी 10 वाजेपर्यंत बोलवलं होतं. त्यांचं विमानही निघून गेलं होतं. पण त्यांनी सांगितलं की माझे 2 पिये जरी खाली उतरावं लागले तरी चालतील, पण आपण ह्या रुग्णांना घेऊन जाऊ. आणि आज बघा योगायोगाने शिंदे साहेबांच्यामुळेच आज त्यांचा जीव वाचतो असं म्हणायला काही हरकत नाही, किंवा त्यांना किडनी मिळते असं म्हणायला काही हरकत नाही. याला म्हणतात कॉमन मॅन आणि त्यांनी ते दाखवलं आहे.